महाराष्ट्र अनलिमिटेडच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। महाराष्ट्र दिनी म्हणजेच 1 मे रोजी शिवसेना भाजप युतीचा मेळावा वरळीच्या NSCI मध्ये आयोजित करण्यात आलाय। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत। 1 मे रोजी महाविकास आघाडीची BKC मध्ये जाहीर सभा होणार आहे आणि महाविकास आघाडीच्या सभेला युतीची सभा प्रत्युत्तर देणार आहे। त्यामुळे राजकीय पक्षांच्या सभांचा धुरळाच एक प्रकारे सुरू असल्याचं चित्र आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये। 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिनी शिवसेना भाजप युतीचा मेळावा हा मुंबईतल्या वरळीच्या NSCI मध्ये होणार आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तिथे मार्गदर्शन करणार आहेत। तर 1 मे रोजीच महाविकास आघाडीची BKC मध्ये मुंबईतल्या BKC मध्ये जाहीर सभा होणार आहे। एकाच दिवशी मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी एकीकडे शिवसेना भाजप युतीची तर दुसरीकडे महाविकास आघाडीची सभा होणार आहे। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत आहेत। उदय, 1 मे रोजी अक्षरशः सभांचा धुरळा उडणार आहे, काय त्याबद्दल माहिती? 1 मे महाराष्ट्र दिन आहे आणि महाराष्ट्र दिनालाच महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी आणि विरोधक अशा दोघांच्याही मोठ्या सभा ज्या मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या आहेत। वांद्रे कुर्ला संकुल येथे महाविकास आघाडीची एकत्रित मोठी सभा याआधी जाहीर करण्यात आलेली आहे। आता सत्ताधारी शिवसेना आणि भाजप महायुतीची देखील सभा मुंबईमध्ये होणार आहे। मुंबईच्या वरळी येथल्या NSCI डोम मध्ये ही सभा होणार आहे। संध्याकाळी ही सभा होणार आहे। त्यामुळे महाराष्ट्र दिनालाच महाराष्ट्रातले सर्व प्रमुख पक्ष जे आहेत ते सभेमध्ये गुंतले असते पाहायला मिळतील आणि सत्ताधारी आणि विरोधक यांची एकाच दिवशी मोठ्या सभा ज्या आहेत 1 मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी आयोजित करण्यात आलेलं पाहायला मिळतंय। जे आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार सत्ताधारी शिवसेना आणि भाजप पक्षाने देखील आता महाविकास आघाडीच्या सभेला सभेनेच उत्तर देण्याचं ठरवलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी आता तयारी करणं देखील सुरू केलेली आहे। बरं उदय, तुम्ही लाईन वरती असेच राहा, फोन लाईन वरती, कारण आणखी एक महत्त्वाची बातमी आपल्याला पाहायची आहे। राजकीय वर्तुळातूनच एक मोठी बातमी। एकीकडे 1 मे रोजी महाविकास आघाडीची BKC मध्ये जाहीर सभा तर दुसरीकडे शिवसेना भाजप युतीची मुंबईच्या NSCI मध्ये मोठी सभा होणार आहे आणि दोन्ही सभा 1 मे रोजीच होणार आहेत। आणि NSCI या ठिकाणी शिवसेना भाजप युतीच्या मेळाव्याला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मार्गदर्शन करणार आहेत, संबोधित करणार आहेत। तर दुसरीकडे मुंबईतल्या BKC मध्ये महाविकास आघाडीची सभा। आणखी एक मोठी बातमी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुंबईतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमध्ये वर्षा या त्यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली। महाराष्ट्र पोलीस DG, मुंबई पोलीस आयुक्त आणि कायदा सुव्यवस्थेचे अधिकारी वर्षावरती उपस्थित आहेत या बैठकीसाठी आणि याच बैठकी संदर्भातली अधिक माहिती घेऊयात। उदय जाधव आमचे प्रतिनिधी फोन लाईन वरती आहेतच। उदय, मुख्यमंत्री शिंदे यांच्या निवासस्थानी म्हणजे वर्षा बंगल्यावरती महत्वाची बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे। मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी DG आणि मुंबई पोलीस आयुक्त त्याचबरोबर कायदा सुव्यवस्था संदर्भातील विभागातील जे वरिष्ठ अधिकारी आहेत IPS अधिकारी हे सर्व वर्षा निवासस्थानी आलेले आहेत आणि त्यांची मुख्यमंत्र्यांसोबत राज्यातील कायदा सुव्यवस्थेसंदर्भात एकंदरीत चर्चा जी आहे ती सुरू झालेली आहे। या बैठकीमध्ये राज्यातील एकूणच सर्वांगीण आढावा जो आहे सुरक्षा आणि इतर गोष्टींचा तो घेतला जातो। त्याचबरोबर राज्यातील जी काही सध्या राजकीय परिस्थिती आहे आणि त्यामुळे जे काही उद्भवू शकतात सध्या कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न या संदर्भात देखील एक आढावा जो आहे तो घेतला जात असल्याचं माहिती मिळते। मात्र सध्या राज्यातीलच एकूण काही जे प्रश्न जे आहेत 2 गटांमध्ये जे काही प्रश्न उपस्थित झाले होते, जे संवेदनशील काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांसंदर्भात देखील महत्त्वाची चर्चा या बैठकीत होत असल्याची माहिती मिळते। उदय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। आणि आता थेट जाऊयात, अंबादास दानवे बोलतायत तिथे। बरेच जण म्हणतात 20 जणांची कॅज्युअल्टी झाली आणि मला वाटतं मी सुद्धा सरकारला हॉस्पिटलला विनंती करेल, आवाहन करेल की खरी बाब समोर येऊ द्या, जे झालं असेल ते जनतेसमोर येऊ द्या। परंतु याच्यात महाराष्ट्र सरकारचे सांस्कृतिक विभाग पूर्णपणे दोषी आहे। आयोजन करते ते होते, त्या अधिकाऱ्यावर, त्या सचिवावर, संबंधित अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा जर 12 जीव जात असतील आताच्या घडीला अधिकृतरित्या, तर या 12 लोकांच्या जीवाला जाण्याला जबाबदार महाराष्ट्र सरकारचं सांस्कृतिक खातं आहे। याच्या सचिवावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। बिल्कुल, जो ज्येष्ठ निरूपणकार अप्पा साहब धर्माधिकारी, इनका मैं आदर करता हूं। उनको महाराष्ट्र भूषण कल दिया गया महाराष्ट्र सरकार से, उसको भी महाराष्ट्र सरकार को मैं शुभकामनाएं दी है, उनको भी शुभकामनाएं दी है। लेकिन ये प्रोग्राम महाराष्ट्र सरकार का जो कल्चरल विभाग है, सांस्कृतिक विभाग है, इसने आयोजन किया था। अगर इतने लोग इतनी धूप में आते हैं तो उनकी जिम्मेदारी भी सरकार की थी और सरकार ने जिम्मेदारी लेने में सरकार नाकामयाब रहा है। इस डिपार्टमेंट के जो अधिकारी होंगे उन पे सदुष्य मनुष्यवध का गुना दाखिल करना चाहिए, ये मांग मैं करता हूं।
दूसरी मांग जो कैजुअलिटी हुई उसके बारे में जनता में साशंकता है। कोई लोग कहते 10 गए, कोई कहते 11 गए, कोई कहते 12 गए, कोई कहते 20 गए। ये क्यों कंफ्यूज हो रहे हैं लोगों के सामने, ऐसे आंकड़े अलग अलग क्यों आ रहे हैं, इसका भी खुलासा महाराष्ट्र सरकार ने करना चाहिए। लेकिन जो घटना हुई दुर्दैवी है और ये दुर्दैवी घटना को जिम्मेदार महाराष्ट्र सरकार का जो सांस्कृतिक विभाग है उसके अधिकारियों पे सदृश्य मनुष्यवध का गुन्हा दाखल करना चाहिए। एक महत्त्वाचा प्रश्न, आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला, त्यांचे सगळे अनुयायी लाखोंच्या संख्येने जमलेले होते। 12 जणांचा जीव गेल्याबद्दल त्यांनी कुठलेही स्टेटमेंट अजून दिलेलं नाही, भेट सुद्धा घेतलेली नाही अजून। हे पहा, माननीय आप्पासाहेब धर्माधिकारी यांना पुरस्कार द्यायला बोलवलेलं होतं, त्यांनी आयोजन नव्हतं केलं कार्यक्रमाचं आयोजन महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाने केलं होतं। जनरली महाराष्ट्र भूषण कार्यक्रम राजभवनात दिला जातो, आता आपण आशाताई भोसलेंना दिला, तो गेटवे ऑफ इंडिया समोर दिला, मागच्या 3 आठवड्यापूर्वीच दिलेला आहे। हा कार्यक्रम मैदानात ठेवला काही हरकत नाही, पण जर तुम्ही मैदानात ठेवत असाल तर फक्त स्वतःच्या स्टेज पुरता तुम्ही निवारा करता आणि एवढे लाखो अनुयायी येतात याची काळजी का घेत नाही तुम्ही? माझ्या माहितीप्रमाणे या कार्यक्रमासाठी जवळपास 15-16 कोटी रुपये या सगळ्या व्यवस्थेसाठी होते। तर मग या सगळ्या लोकांना तुम्ही नीट सावली, नीट पाणी, नीट त्यांचा नाश्ता वगैरे याची व्यवस्था सुद्धा करायला पाहिजे होती, राहायची व्यवस्था करायला पाहिजे होती, ट्रॅफिक मॅनेजमेंट करायला पाहिजे होती, पाण्याची व्यवस्था करायला पाहिजे। टँकरच्या तिथे जाऊन चेंगराचेंगरी होते। जर सरकारमध्ये दम नव्हता, ताकद नव्हता तर मैदानात आयोजनच करायचं नव्हतं, राजभवनावर आयोजन करायचं होतं, राज्यपालाला बोलवलं पाहिजे होतं। अमित शहाचा संबंध काय होतो? जे महाराष्ट्र द्रोही आहे अमित शहा, त्यांच्या हाती महाराष्ट्र भूषण दिला जातो। खरं तर आपल्या राज्यपालांच्या हस्ते, आपल्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हा पुरस्कार द्यायला पाहिजे होता। हे पहा, मला असं वाटतं आप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांचे जे पाठीराखे आहे, जे त्यांनी सेवेच्या माध्यमातून जमा केले, याचं राजकीय भांडवल करण्याचा काही लोक प्रयत्न करतात असं माझं स्पष्ट मत आहे। किती लोक ऍडमिट आहेत याची माहिती तुम्हाला तरी अधिकृतपणे नाही, माझ्याकडे डॉक्टरांनी टोटल डिटेल्स दिले, सगळे यादी ऍडमिटांची दिली, मी प्रत्येकाला भेटलेलो आहे। जे आतमध्ये आहेत या हॉस्पिटलमध्ये जवळपास 21 लोक होते, त्यातले 2 कॅज्युअलिटी झालेले, 2 लोक वेगळ्या हॉस्पिटलमध्ये गेले, बाकी आतमध्ये ऍडमिट आहेत। मी प्रत्येकाला भेटलो नाही। बिलकुल चौकशी केली पाहिजे। महाराष्ट्र सरकारचा जे सांस्कृतिक विभाग होता आयोजक, त्या विभागाचे अधिकारी, खरं तर त्या विभागाच्या मंत्र्यांनी याचा राजीनामा दिला पाहिजे जबाबदारी घेऊन। जर एवढे 12 जीव जात असेल तर त्या विभागाचे मंत्री याला जबाबदार नाहीये का? मोठे भाषण करतात फक्त, परंतु या विभागाच्या अधिकाऱ्यांनी याच्यात मिसमॅनेजमेंट केलेलं आहे, यांनी व्यवस्था नीट ठेवलेली नाही। जर तुम्हाला एवढ्या लोकांचं मॅनेजमेंट करता येत नव्हतं तर एका सभागृहात कार्यक्रम ठेवायला पाहिजे होता आणि म्हणून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला। तर अंबादास दानवेंनी या कार्यक्रमाच्या वरून सत्ताधाऱ्यांवरती निशाणा साधल्याचे आणि सरकारनं कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये अक्षम्य बेपर्वाई दाखवली, श्री सदस्यांपेक्षाच राजकीय नेत्यांची सुविधा जास्त पाहिली गेली असा आरोप देखील खासदार संजय राऊतांनी केलाय। श्री सेवकांसाठी प्रशासनाकडून योग्य तयारी ठेवण्यात आली नव्हती, तसंच हा कार्यक्रम संध्याकाळी ठेवला पाहिजे होता, या कार्यक्रमाचं नियोजन योग्य झालं नाही अशा शब्दात राऊतांनी खरडपट्टी काढली आहे। तर विरोधक राजकीय आकसापोटी आरोप करत असून कार्यक्रमस्थळी कोणताही भेदभाव करण्यात आला नसल्याचं स्पष्टीकरण उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईंनी दिलंय। मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आणि खासदार श्रीकांत शिंदे हे देखील भर उन्हात कार्यक्रमाला हजर होते असा देखील बचाव किंवा सारवास राऊत यांनी केली। सरकारी कार्यक्रम आहे, सरकारनं या तळपत्या उन्हामध्ये लोकांना बोलवलं, सरकारकडे तज्ज्ञ असतात, एक्सपर्ट असतात, अनुभवी लोक असतात, त्यांना समजायला हवं की हा कार्यक्रम किती काळ चालला पाहिजे, कधी संपला पाहिजे, कधी सुरू व्हायला पाहिजे, किती लांबवायचा। पण सरकारनं फक्त त्याचं राजकारण करण्याचा प्रयत्न केल्यामुळे इतके बळी गेले असं मला म्हणावंसं वाटतं। आम्ही चांगलं नियोजन केलं होतं, खूप लोकांना त्रास झाला, पण त्यांना त्या त्रासातनं मदत देऊन बरं करायचं काम सुद्धा काल आम्ही केलंय। दुर्दैवानं 10-1 लोकांना त्याच्यामध्ये निधन झालं, त्याच्याबद्दल आम्हाला दुःख आहे।
परंतु आम्ही आमच्या बाजूनं जी उपाययोजना, जी खबरदारी, जी प्रिकॉशन घ्यायची होती ती नक्की घेतली होती. कुठेही असा भेदभाव की येणाऱ्या गेस्टसाठी, पाहुण्यांसाठी सगळं लक्ष दिलं आणि समोरच्या लोकांकडे लक्ष दिलं नाही असं बिलकुल नाही. आम्ही 3-4 मंत्री आम्ही त्या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये होतो. हा कार्यक्रम संध्याकाळी झाला असता, थोडी ऊनं उतरल्यावर, तर हे सगळं दुर्घटना आहे ती कदाचित टळली असती. पण गृहमंत्री अमित शहा यांना संध्याकाळी वेळ नव्हता म्हणून भर दुपारी कडक उन्हात हा कार्यक्रम झाला. सगळे VIP छपराखाली होते आणि आप्पासाहेबांचे भक्त श्रीसेवक हे तळपता उन्हात यातना झाला, जो त्रास झाला, त्यातून जो मृत्यू झाला तो दुःखद आहे. अशा प्रकारच्या घटना देशामध्ये वारंवार घडल्यात, त्यातून बोध घ्यायला पाहिजे होता. कार्यक्रमाच्या 2 ते 3 दिवस अगोदरपासून अचानक क्लायमेट चेंज झालं, अचानक उष्णतेचं प्रमाण वाढलं आणि उष्णता वाढल्यामुळं अशा पद्धतीचा उन्हाचा त्रास काही स्त्री सेवकांना या ठिकाणी झाला. पण बऱ्याच लोकांना हा त्रास झाला, पण तिथं असणारे प्राथमिक उपचार हे आपण लगेच देऊ शकलो. अनेक लोकांना आपण तिथून सरकारी ॲम्ब्युलन्समधनं आपण दवाखान्यामध्ये शिफ्ट केलं, तिथं उपचार देऊन लोक बरे होऊन घरी गेले. पण एक 8 ते 10 लोकांना हा त्रास जास्त प्रमाणात झाल्यामुळं दुर्दैवानं त्यांचं निधन झालं. आणि आता एक पुढची बातमी. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांची आता दिल्लीवारी सुरू झाली. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंपाठोपाठ मुंबईचे भाजप अध्यक्ष आशिष शेलार सुद्धा दिल्लीला निघालेत. दिल्लीमध्ये भाजप नेत्यांशी ते संवाद साधतील. अचानक दिल्ली दौऱ्यानं अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत. चंद्रशेखर बावनकुळे आणि त्याचसोबत मुंबईचे भाजप अध्यक्ष आशिष शेलार हे देखील दिल्लीला निघालेत आणि तिथे जाऊन ते दिल्लीतल्या भाजप नेत्यांशी संवाद साधणार आहेत. मात्र या नेत्यांच्या अचानक दिल्ली दौऱ्यामुळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. अधिक माहिती घेऊयात. प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्रणाली, भाजपचे हे महाराष्ट्रातले नेते, त्यांची दिल्लीवारी नेमकी कशासाठी आहे? प्रणाली, आवाज येतोय? कदाचित संपर्क होऊ शकत नाहीये. मात्र अचानक दिल्ली दौरा, चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार यांचा, आणि त्यामुळेच आता अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर्कवितर्क लढवले जात आहेत. महाराष्ट्रातल्या भाजप नेत्यांची अचानक दिल्लीवारी आणि त्यामुळे ही दिल्लीवारी नेमकी कशासाठी, या संदर्भात चर्चा रंगली आहे. देशभरात सध्या आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेत आणि या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये हालचालींना सुरुवात झाल्याची माहिती समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं राज्यातील महाविकास आघाडीची अडचण होऊ नये यासाठी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा गट फोडण्यासाठी भाजपनं हालचाली सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नुकत्याच मुंबईच्या दौऱ्यावरती आलेल्या अमित शहांनी या रणनीतीबाबत मुख्यमंत्री शिंदे तसंच उपमुख्यमंत्री फडणवीस या दोघांसोबत चाचपणी केल्याचं बोललं जातंय. फुटलेल्या आमदारांना शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामावून घेता येईल का, त्यांना सत्तेतील वाटा कशा प्रकारे देता येईल याची चाचपणी झाल्याचं सांगितलं जातंय. विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांना उधाण आलंय. नागपुरातील सभेनंतर आज अजित पवारांनी पुणे जिल्ह्यातल्या सासवडमधील नियोजित सर्व कार्यक्रम रद्द केलेत. अचानक कार्यक्रम रद्द केल्यानं चर्चांना उधाण आलं असून ते राष्ट्रवादीच्या शेतकरी मेळाव्याला उपस्थित राहणार होते. विशेष म्हणजे या मेळाव्याला शरद पवार आणि सुप्रिया सुळे देखील हजर राहणार आहेत. तर अजित पवार कुठेही जाणार नाही, तर ते राष्ट्रवादीमध्येच राहतील असं वक्तव्य केलंय संजय राऊतांनी. अजितदादा पवार हे काल नागपुरातल्या महाविकास आघाडीच्या सभेसाठी आले. अजित पवार हे काल व्यासपीठावरती होते. अजित पवार हे काल आमच्याबरोबर त्यांचा चांगला संवाद होता. काल रात्री नागपुरातून मुंबईला येताना अजित पवार हे आमच्याच विमानामध्ये, मी, उद्धव ठाकरे साहेब, स्वतः अजितदादा पवार, विनायक राऊत, अरविंद सावंत, आमचे सगळे सहकारी आम्ही एकत्र होतो. त्यात अजितदादा सुद्धा होते. आणि मला अजिबात वाटत नाही की अजितदादा पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून वेगळ्या दिशेने जातील, असं मला एकंदरीत त्यांच्याशी चर्चा करताना मला वाटलं नाही.
सांगलीतील ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय विभोते शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आणि एका जाहीर कार्यक्रमात मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फॅन असल्याचं विभूते म्हणाले। त्यामुळे संजय विभूते हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। आपलं सरकार आहे, मला खात्री आहे एकनाथ शिंदे जरी त्या ठिकाणी वेगळ्या पक्षाचे नेते असले, मी जरी वेगळ्या पक्षाचा नेता असलो तरी मी सुद्धा एकनाथ शिंदेंचा फॅन असणारा कार्यकर्ता आहे। कामाच्या बाबतीत त्या व्यक्तीचा हात धरायचा नाही। मी जरी वेगळ्या पक्षात असलो, वेगळ्या विचारधारेत जरी असलो तरी मला खात्री आहे मंगेशजींनी कानात सांगितलं की काम हे 100% होणार, यात काही खात्री नाही। आता अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल हे आज मुंबईमध्ये येत आहेत आणि उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि ठाकरे गटात ताणलेले संबंध तसंच त्यातून निर्माण झालेले मतभेद दूर करण्यासाठी ही भेट महत्त्वाची मानली जाते। महाविकास आघाडीत एकजूट कायम ठेवण्याचे काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत आणि त्या दृष्टीने वेणुगोपाल आणि ठाकरे यांच्या भेटीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले। ठाकरे यांनी सावरकरांचा अपमान सहन करणार नाही असा काँग्रेसला आणि राहुल गांधी यांना इशाराच दिला होता। त्यानंतर काँग्रेसला सुद्धा काहीशी माघार घ्यावी लागली आणि दिल्लीमध्ये विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीत सावरकरांबद्दल काही बोलायचं नाही असं ठरलं आणि त्याला काँग्रेस नेत्यांनी देखील मान्यता दिल्याचं सांगितलं जात आहे। पत्राचाळ घोटाळा प्रकरणी दोषारोप असलेले खासदार संजय राऊत हे सध्या जामिनावरती बाहेर आहेत आणि त्यांच्या जामिनावरती ईडीनं आक्षेप घेतला असून या संदर्भात दाखल याचिकेवरती आजपासून हायकोर्टात विशेष सुनावणी होणार आहे। त्यामुळे संजय राऊत यांचा जामीन रद्द होणार की त्यांना दिलासा मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। आणि यानंतर पुढची बातमी पाहूयात। राज्यपाल नियुक्त 12 आमदार प्रकरणावरती आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे आणि विधान परिषदेसाठी 12 आमदारांच्या नियुक्ती प्रकरणावरती ही सुनावणी होते। 2.5 वर्षांपूर्वी महाविकास आघाडी सत्तेत असताना विधान परिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत राज्यपालांकडे प्रस्ताव पाठवलेला होता आणि तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी याबाबत कोणताही निर्णय या कोणतीच कारवाई केली नाही। हे प्रकरण सध्या सुप्रीम कोर्टात आहे आणि राज्यात सत्तांतर झालं त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवीन यादी पाठवली आहे। ठाकरे सरकारनं पाठवलेली 12 आमदारांची यादी शिंदे सरकारकडून बदलण्यात आली आहे आणि या विरोधात सुनील मोदी यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली। ठाकरे सरकारनं दिलेली मूळ यादीच कायम ठेवावी असं त्यांनी याचिकेत म्हटलंय। या बातमीसोबतच एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय। तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र अनलिमिटेड। अद्यापही सरकारकडून